आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। सासवड आंबोडीत विष्णुदादा भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला। विष्णुदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर प्रांत कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांचे 37 दिवसांचे आंदोलन यशस्वी ठरले। तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेल्या शेतातून रस्ता मंजुरीच्या आदेशाला प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी स्थगिती दिली। या निर्णयामुळे आंबोडीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। लढ्यातील योगदानाबद्दल आंबोडी ग्रामस्थांच्या वतीने भोसले यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। पत्रकार अशोक कुंभार, डॉक्टर विनायक गायकवाड, कालिदास उबाळे तसेच श्रमिक ब्रिगेडचे सुधीर शेलार आदींचाही गौरव करण्यात आला। उपसरपंच युवराज बोरकर व माजी सरपंच सुशांत भांडवलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला। पीडित शेतकरी प्रकाश रणपिसे यांनी भोसले यांच्या नेतृत्वामुळे न्याय मिळाल्याचे सांगत आभार मानले। कार्यक्रमास ग्रामस्थ व रणपिसे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विभागीय संपादक श्याम जगताप सर, पुणे। विष्णुदादा भोसले बोंडे साहेब, त्याच्यानंतर माझ्या गावचे युवराज सरपंच, त्याच्यानंतर सुशांत सरपंच, त्याच्यानंतर खेंगरे पाटील, त्याच्यानंतर आमचे जे मला गायनाला वगैरे, जे मला भजन वगैरे बोलण्यासाठी जे चंद्रकांत शंख यांनी देखील मदत केली। पत्रकार तसेच या लोकमतचे पत्रकार बापू मुळीक, त्याच्यानंतर पुरंदर सम्राटचे प्रतिनिधी अशोक कुंभार, त्याच्यानंतर गणेश मुळीक, महामुनी यांनी सगळ्यांनी मला साथ दिली आणि सगळ्यांनी येऊन मला विचारपूस केली, आमच्या आंदोलनाची दखल घेतली।